तर आपण आज आलेलो आहे पुण्यामधील रामटेकडी या सेंटरवरती। तर आजचा पेपर कसा होता मॅडम? सोपाच होता। करंट अपडेट क्वेश्चन ट्रिकी होते थोडेसे आणि GS मध्ये सगळं ओके होतं। मॅथ्स रिजनिंग सोपं होतं आणि इंग्लिश आणि मराठी ओव्हरऑल एकदम सोपं होतं, जसं सगळं असायला पाहिजे तसंच। आपण सांगू शकाल का मराठीमध्ये कोणत्या घटकावरती आणि कशा प्रकारचे प्रश्न आलेले होते? मराठीमध्ये समानार्थी विरुद्धार्थीवरती होते। प्रयोगवरती एकच क्वेश्चन होता, म्हणजे ग्रामर बेसवर। सोपा होता त्याचा पेपर, पूर्णपणे सोपा होता मराठी तरी। इंग्लिशचं काय आठवतंय का तुम्हाला? इंग्लिशवरती कोणते? इंग्लिशचे फ्रेज एक होती, सिनोनिम्सचे 2 होते, इडम्स अँड फ्रेज इडम्सवरती 2 क्वेश्चन होते, एकदम सोपे होते। पॅसेज दिला होता आणि पॅराजंबलचा एक क्वेश्चन होता। पॅसेजवरती पण 2 प्रश्न होती, सोपे होते। एक मीनिंग विचारला होता, त्याच्यामुळे तो व्होकॅबमध्ये येतो, आणि एक पॅसेज थ्रो होता। मराठीमध्ये नाही, मराठीमध्ये नाही पॅसेज होता, 2 क्वेश्चन होते पॅसेजवरती 2 क्वेश्चन होते। ओके ओके ओके। मॅथ्स रिजनिंगचं काय सांगू शकाल का? मॅथ्स रिजनिंगचं जनरली सिटिंग अरेंजमेंटवर दिशा ज्ञानावर एक होता, डिरेक्शनवरती ओव्हर सोपं होतं, जसं राज्यसेवा किंवा कंबाईनला असतं त्या टाईपमध्ये। आणि GS वरती कोणते प्रश्न होते, काय सांगू शकाल? इकॉनॉमिक्स बेस जास्त होता। पॉलिटीचे पंचायत राजवरती 3 क्वेश्चन होते। भ्रष्टाचारावरचे 3 होते। भ्रष्टाचाराचे पण सोपे होते, अधिनियम कधीचा आणि केव्हा लागू झाला, आणि कुठल्या कलमामध्ये संरक्षण अधिकाऱ्याची लोकसेवकाची आहे तर अशा टाईपमध्ये सोपं। चालू घडामोडीचे किती प्रश्न आलेले होते याच्यामध्ये? चालू काउंट नाही सांगता येणार, पण इंडेक्सवरती 2 होते, रँक कुठला ते, आणि सांगू शकते। चालू घडामोडी रिसेंटलीच्या होत्या का मागच्या वर्षीच्या होत्या वगैरे? 22 मधल्या होत्या। 22 मधल्या होत्या टोटल? 22 मधलेच होते टोटल। मॅडम ठीक होतं, मराठी एकदम इझी होतं, आणि इंग्लिशही ठीक होतं, फक्त फिल इन द ब्लँक्समध्ये आर्टिकल्स वगैरे आले होते जास्त, आणि मॅथ नव्हतं। मराठी या घटकावरती साधारणतः कोणत्या घटकांवरती प्रश्न विचारलेले होते? प्रयोगावरती 2 क्वेश्चन होते, समानार्थी एकदम इझी होते, विरुद्धार्थी 1 क्वेश्चन होता, आणि म्हणी वगैरे असं काही नव्हतं आलेलं, आणि इडियम्स आलेले इंग्लिशला। इंग्लिशचे काय टॉपिक्स आठवतात का तुम्हाला, ज्या टॉपिक्सवरती प्रश्न आलेले होते? आर्टिकल जो फिल इन द ब्लँक्स आहे ना, आर्टिकल्स, त्याच्यावरती आलेला, आणि एक पूर्ण सेंटेन्स दिलं होतं, त्याच्यात जो शब्द होता ना त्याचा अँटोनिम आणि सिनोनिम, म्हणजे असं पर्टिक्युलर वर्ड देऊन त्याचा अँटोनिम सिनोनिम नव्हतं विचारलं, तर सेंटेन्स मधलं वर्ड मधलं ते अँटोनिम। ओके। मॅथ्स रिजनिंग वरती कोणते? मॅथ्सचा तर पोर्शन नव्हता, रिजनिंग होता, अल्फाबेट्स वगैरे, आणि नंबर सिरीज होते। त्याच्यानंतर काळ कामवेग किंवा काय रेल्वेच्या याच्यावरती गणिताचा भागच नव्हता, पूर्णच रिजनिंगच, पूर्ण रिजनिंग। आणि GS मध्ये किंवा जनरल स्टडी मध्ये सांगायला गेलं तर कोणत्या घटकावरती विचारले होते? समाज सुधारकर होते 2 क्वेश्चन्स, आणि बाकी जॉग्रफीवर महाराष्ट्राच्या नद्या, म्हणजे इतिहास आणि भूगोलचं जे आहे ते महाराष्ट्रावरतीच होतं पूर्ण। अच्छा। मग इतिहासावरती जे समाज सुधारक विचारलेले होते त्याच्यामध्ये कोणत्या समाज सुधारकावरती प्रश्न विचारला होता आणि काय प्रश्न विचारला होता? आता सध्या एवढं स्पेस आहे, आठवणार नाही, पण ज्योतिबा फुलेवर क्वेश्चन होता एक, आणि विदा सावरकरांवर 1 क्वेश्चन होता, आणि म्हणजे असं सोशल वर्करचे 3 क्वेश्चन तर होतेच, म्हणजे थोडंसं एकदम फॅक्च्युअल नव्हते की 1 लाइनर, असं 3-4 सेंटेन्स देऊन मग खाली कोण। अच्छा, मल्टी लाइनर क्वेश्चन। ओके। जिओग्राफीवरचे प्रश्न कसे वाटले तुम्हाला? जिओग्राफी एकदम इझी होतं, गोदावरी नदीवर विचारलेलं, म्हणजे पश्चिम घाटातली एकदम पूर्वेकडे वाहणारी नदी, जिला की दक्षिणेतली सर्वात मोठी नदी म्हणून ओळखतात, तर ती गोदावरी। आणि त्याच्यानंतर प्रशासकीय भूगोलावरती विचारले होते का, किंवा आपला प्राकृतिक भूगोल आहे महाराष्ट्राचा त्याच्यावरती विचारले होते का? नाही, असं पर्टिक्युलर प्राकृतिक नाही विचारलं। लोकसंख्येवरती प्रश्न विचारले होते का? लोकसंख्येवरती काय विचारले होते? SC आणि STचं टक्केवारी विचारली। चालू घडामोडीचे प्रश्न कोणत्या वर्षीचे विचारले होते? 2023 चे विचारले होते की 2022 चे? करंट मध्ये एवढा काही क्वेश्चन नव्हता, मला वाटतं आय थिंक एकच होता क्वेश्चन मला, 2022 होता, एवढा नोंद नव्हता तो मला। ओके, थँक्यू मॅडम।
सर आजचा पेपर कसा होता? मीडियम होतं, मीडियम टू हार्ड, मीडियम. मीडियम. मराठीमध्ये कोणत्या घटकांवरचे प्रश्न विचारले होते आणि काय प्रश्न विचारले होते? मराठीमध्ये लिंग विचार, वचन विचार असेल, परत मिक्स होतं. मागच्या तलाठीला कसं होतं, 2-3 स्पेसिफिक टॉपिक होते, पण आता मध्ये जनरली सगळं सेम त्यांचं समाज एक होतं आपलं. परत काय काम कायावर होतं, ते वचन विचार, लिंग विचार, शब्दार्थ होते आणि एक पॅसेज होता. पॅसेज 3, एका पॅसेजवर 3 क्वेश्चन होते. 3 क्वेश्चन. इंग्लिशमध्ये कोणत्या घटकावरती विचारले होते काय? इंग्लिशमध्ये सेम डायरेक्ट इनडायरेक्ट, अजून प्लस टेन्सवर वगैरे सेम एक पॅसेज होता, 3 क्वेश्चन होते. इंग्लिशमध्ये पॅसेज होता का? हो, एक पॅसेज 3 क्वेश्चन. एक पॅसेज 3 क्वेश्चन. ओके. गणित बुद्धिमत्तेवरती काय सांगाल? कसं बरं जास्त होता त्यांचा. रिजनिंग जास्त. हो. ओके. त्याच्यामध्ये कोणत्या घटकावरती जास्त फोकस केला होता किंवा कोणत्या घटकावरती प्रश्न आलेले होते? रिजनिंग मध्ये आपला नंबर सिरीज, अल्फाबेट ऑर्डर, त्यावर मॅक्झिमम भर होता त्यांचा. आणि जीएस चे प्रश्न कशा पद्धतीचे होते? जीएस मध्ये पहिल्या 15 मध्ये 4 ते 5 हे करंट होते. करंट थोडंसं डिफिकल्ट लेवल होतं. मागचं विचारले होते. करंट कोणत्या वर्षीचं विचारलं होतं सर? सर असं लेटेस्ट सांगता नाही, मागचं पण इन जनरल विचारलं होतं. 2022चं करंट विचारलं होतं. 22 1-2 क्वेश्चन होते, काही मागचे होते. ठीक आहे. आणि जो पेपर दुसरा होता, पेपर सेकंड होता, त्याच्यामध्ये काय विचारलं होतं? 40 क्वेश्चन मध्ये सेक्शनल टाइम होता. 70 मिनिटात पहिला एक सेक्शन, दुसऱ्यामध्ये सेक्शनल टाइम असल्यामुळे जनरल जे सिलेबस दिला होता त्या सिलेबसला धरून होतं. जे पॉलिटिकल पार्टीज वगैरे वाटायचं म्हणजे एवढं नव्हते, तर सिम्पल होते. आणि जे वेजेस होते, वेजेस ॲक्ट वगैरे हे त्याचे ॲक्टवर विचारले, ॲक्ट कधी स्थापना झाले, कधी कुठल्या ह्याच्यात झाले, असं ह्या टाईप. क्वालिटीमध्ये कोणत्या घटकावरती विचारले ते प्रश्न? जनरल क्वेश्चन होते, सिम्पल होते. विधानसभा, विधान परिषद वगैरे असे. पॉलिटिक्सचे वेटेज जास्त होतं, 10 ते 12 क्वेश्चन पॉलिटिक्सचे होते. भूगोलावरती कोणत्या घटकावरती प्रश्न विचारले होते? भूगोलावर कोकण किनारपट्टी वगैरे सिम्पल क्वेश्न होते, असे एवढे अवघड नाही. जे इकॉनॉमिक्समध्ये VSNL मध्ये वाटा कोणाचा वगैरे, कॉम्पिटिशन ऍक्ट वगैरे असं. तुम्ही तलाठीचा पेपर दिला होता का तुम्ही? येस, दिला होता. तलाठीच्या पॅटर्न मध्ये आणि हा जो आजचा जो पेपर झालेला आहे करणे, याच्यामध्ये तुम्हाला काय साम्य वाटलं किंवा काय डिफरंट वाटलं? डिफरंट म्हटलं तर थोडं तलाठीपेक्षा लेवल खरंच अवघड आहे. इंग्लिशमध्ये पॅराजम्बल आणि सेंटेन्स अरेंजमेंट हे नवीन पॅटर्न होता, तलाठीमध्ये असा नव्हता. आणि विथ पॅसेज आल्यामुळे पॅसेजला वेळ जातो, हा एक थोडंसं एक्स्ट्रा आहे. देन बाकी ठीक आहे वाटलं. जनरल 1 लाइनर क्वेश्चन असेच होते. हो. समाज सुधारक या घटकावरती विचारले होते का प्रश्न? समाज गोखलेवर एक क्वेश्चन होता. गोखलेवरती. ठीक आहे. थँक्यू सर.